या ठिकाणी कारण हे काही आपल्या घरापर्यंत नाही राहणार, सगळ्याच पेपरला केले तेवढीच ते रीतीने सुद्धा केलेले पाहून अतिशय मनाला आनंद होत आहे। मानकरी आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याविषयी, कामगाराविषयी, विद्यार्थ्याविषयी, सर्व थरातल्या सर्वसामान्य लोकांविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये अतीव तळमळ असते ते सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्माननीय संजयजी पाटील दुधगावकर साहेब, या मला वाटतं पहिल्या आंघोळीच्या आदल्या दिवशी योगायोगानं दादांच्या सोबत पवार साहेबांकडे जाण्याचा योग आला माझा। सकाळी 7 वाजता आम्ही गेलो बारामतीला आणि बरीच गर्दी होती, चिठ्ठ्यामध्ये नावं दिली जायची भेटायला। आम्ही उशिरा गेलतो पण साहेबांनी सिरियल लावून दिली मधून कागदांची। दुसऱ्याच नंबरला बोलवलं आम्हाला, पहिल्या नंबरला एक जण गेलता मध्ये ती तिथंच बसला, आलाच नाही बाहेर। आम्ही म्हणलं कुणी असेल महत्वाचा, मग मध्ये गेलो, दादांना बघितलं की काय म्हणतंय धाराशिव वगैरे अशा तशा थोड्या गप्पा झाल्या आणि नंतर पवार साहेबांनी म्हणजे त्या माणसाची पण आमची ओळख करून दिली। केवलराम पाटील म्हणून श्रीरामपूरचा माणूस होता आणि साहेबांनी सांगितलं हे द्राक्ष बागायतदार आहेत। पुन्हा म्हणले तुम्हाला नवल वाटेल द्राक्ष बागायतदारी काय सांगायची गोष्ट आहे का? त्या माणसाची फ्रान्सला 500 एकर द्राक्षाची शेती होती आणि पुन्हा त्या माणसाला साहेबांनी सांगितलं की हे संजय पाटील दुधगावकर आणि 40 वर्षापासून शेतकऱ्यासाठी रस्त्यावर लढतात। साहेबांनी त्या माणसाला आणि ह्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट की दादा असे हाताची घडी घालून उभा होते साहेबांच्या समोर। पवार साहेब प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची, महत्वाच्या गोष्टीची, राज्यभरातल्या सगळ्या गोष्टीची म्हणजे माहिती त्यांच्याकडे असते। ही दादांनी चप्पल पाळल्याच्या गोष्टीची त्यांना माहिती होती आणि त्या फ्रान्समध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्याला पवार साहेबांनी सांगितलं ह्यांच्या पायाकडे बघा म्हणले, असं बोट साहेबांचं, की शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही म्हणून यांनी प्रतिज्ञा केली ना। अनवाणी फिरतात शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर फिरणारे पाय। मला वाटतं पवार साहेबांसारख्या देशाच्या नेत्यानं दादांच्या पायाकडे बोट दाखवून विदेशात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दादांचे पाय दाखवणं हा सुद्धा एक गौरव आहे आणि म्हणून ह्या प्रसंगाचा मी स्वतः साक्षीदार आहे। ह्यानी कलेक्टरला निवेदन प्रसंग सांगतो, एवढ्या लहान लहान कामावर या माणसाचं लक्ष आहे। पाठीमागच्या 2 ते 3 वर्षाखाली हरभरा खरेदी केंद्र चालू होते आणि हरभरा खरेदी केंद्र चालू असताना हमी भावातली आणि खरेदीची व्यापाऱ्याची याच्यातली तफावत 1000 रुपयाच्या दरात फरक होता। आपल्याकडे हरभरा पिकवतो कसा, एकरी 10 क्विंटल आणि खरेदी कितीची होती, एकरी 7 क्विंटलची। त्याच गावच्या खरेदी केंद्रावरून फोन केला दादांना, दादा म्हणलं ह्या 1.5 माळ गोटेली म्हणलं 11 क्विंटलची खरेदी दिली ना, आपल्या धाराशिवला म्हणलं 7 क्विंटलची खरेदी। तो विषय दादांनी, कृषी मंत्री दादा भुसे होते, त्यांना निवेदन दिले, कलेक्टरला निवेदन दिले गेले आणि त्यावेळेस आपली खरेदी 9.5 क्विंटल करण्याचं काम आदरणीय संजय पाटील दुधगावकरांचं होतं। आनंद हा जो काय आम्ही सत्कार सोहळा ठेवलेला आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, सर्वसामान्य कुटुंबातून 1 रुपया जमा करून हा सत्कार आम्ही दादाचा केलेला आहे। थँक्यू। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत निश्चितच
एक चप्पल घालणार नाही. आज शासनानं कर्जमाफी केली आहे, काय भावना आहे? मी सर्वप्रथम महाराष्ट्राचं मंत्रिमंडळाचे आणि ही कर्जमाफी मिळवण्यासाठी ज्यांनी लढाई लढली त्या रस्त्यावरच्या लढाई लढणाऱ्या महाराष्ट्रातल्या लहान थोर सर्व बांधवाचं, शेतकरी नेते बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, शिवाजीराव नवले, महादेवरावजी जानकर साहेब आणि असंख्य नेत्यांनी आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या रविकांत तुपकर असतील त्या सगळ्यांनी ही जी कर्जमाफीची लढाई दीर्घ चालली होती गेल्या 4-5 वर्षापासून, याला 50% यश आलंय असं मी समजतो. आणि या सगळ्यांचं मी या ठिकाणी शासनासहित सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, मुख्यमंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो. परंतु आमची अजून एक ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची खंत आहे. जसं तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंय कर्जदारांचं, तसं ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलंय अशा शेतकऱ्यांना जे शासनानं 50,000 रुपये अनुदान दिलंय ते अनुदान किमान शासनानं 1,00,000 रुपये करावं असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आज दहिपळ ग्रामस्थांनी आज आपला सत्कार केला आणि आपण जी चप्पल पाळली होती त्या चप्पलीचा त्याग केला होता. आज या पंचकृषीतील नागरिकांनी आपल्याला एक बूट चप्पल दिलेली आहे, काय भावना? या पंचक्रोशीतल्या लोकांनी, दहिपळकरांनी जो माझा सत्कार केला आणि मला जी चप्पल आणि बूट दिलंय, याच्यात हा सत्कार गेले 25 वर्ष धाराशिव जिल्ह्यामध्ये माझ्याबरोबर लढलेल्या सगळ्या सहकारी, ज्ञात अज्ञात सहकाऱ्यांना हा मी सत्कार त्यांना अर्पण करतो. आणि एक चांगली भावना आहे. आज या सत्कार प्रसंगी मी सगळ्या या दहिपळ पंचक्रोशीतल्या शेतकऱ्याला आवाहन केलं आणि भविष्यातल्या काळासाठी तुम्ही आम्ही सगळेजण राजकारण विरहित शेती आणि शेतीचे जे धंदे आहेत, जोडधंदे, त्याच्याविषयी येणाऱ्या आक्रमणाच्या वेळेस आपण सगळेजण एकरूपानं एकजुटीनं आपण लढू आणि शेतीवरचं येणारं आक्रमण आपण थांबू असं आव्हान केलं. आणि सगळ्या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांनी भरभरून याला हात वर करून संमती दिली. आणि निश्चित भविष्यातल्या येणाऱ्या शेती आणि त्या ग्रामीण भागातल्या याच्याविषयी आम्ही सजग राहू. जिल्ह्यामध्ये आम्ही नेहमी रस्त्यावर उतरून याचा सामना करू असं या ठिकाणी मला वाटतं. भारत अमेरिका काय करार आहे की ज्यामुळे शेतकरी पंजाब हरियाणा हे शेतकरी आजही लढत आहेत? खूप मोठा करार भारत आणि अमेरिकेमध्ये झालाय. फेब्रुवारीमध्ये हा जो आंतरराष्ट्रीय करार आहे, या करारामध्ये प्रामुख्याने मी एक गोष्ट सांगतो की भारत आणि अमेरिकेमधल्या या करारामध्ये आयात शुल्क माफ होईल आणि मग अमेरिकेमधून येणारं सोयाबीन, अमेरिकेतून येणारं मका आणि अमेरिकेतून येणारे दुग्धजन्य पदार्थ हे जर या भारतामध्ये आलं तर आमचं दूध कुठं ठेवायचं, आमचं सोयाबीन कुठं घालायचं, आमची मका कुठं विकायची? तर भविष्यामध्ये या वस्तूंचे भाव अक्षरशः गडगडणार आहेत आणि हे धंदे बंद करावे लागणार आहेत. आणि या कराराविषयी सगळ्यांनी जागरूक राहावं. आज देश पातळीवर सगळ्या शेतकरी संघटना या अमेरिकेच्या कराराला विरोध करत आहेत. आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये या अमेरिका भारताच्या करारामध्ये जे आयात शुल्क माफ केलंय त्याच्या विरोधामध्ये आम्ही सुद्धा लढणार आहेत असं आज आम्ही या ठिकाणी वचन दिलं.